मॅडम, तसेच माननीय संतोष कानगुलकर सर, छत्रपती संभाजीनगरवरून. तर आपल्या आजच्या काव्य संमेलन 2024 च्या प्रास्ताविकासाठी मी मनोज गाडवे सरांना निमंत्रित करते. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं. धन्यवाद मॅडम. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनोर्ली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा ऑनलाईन अखिल भारतीय काव्य संमेलन या ठिकाणी संपन्न होऊ घातलेला आहे. एक सामाजिक उपक्रम या दृष्टीनं विविध असे कार्यक्रम या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनोर्ली तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा घेतले जातात. मागेच व्यक्तिमत्व विकास शिबिर या ठिकाणी संपन्न झालं. तसेच काल आपण अखिल भारतीय काव्य संमेलन या ठिकाणी संपन्न केलं, परंतु काही कवी या ठिकाणी त्यांना वेळ किंवा तांत्रिक आज आपण त्याचा दुसरा भाग ठेवलेला आहे. आज सुद्धा आपल्या 23 कवी कवयित्री या ठिकाणी आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो. सर्वांना मध्ये सहभागी होता यावं, कवी मनाची जाण ठेवून वेगवेगळ्या महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरील भागातून आपण त्या कवींना एकत्रित या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्या कवितेला एक स्थान निर्माण व्हावं, त्यांच्यातली कवी मनाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांचं एक साहित्य लेखना मराठीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये एक साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर कालच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील वेगवेगळ्या राज्यातील अनेक कवीकडून अतिशय सुंदर अनेक त्यांच्या प्रतिभावंत लेखणीतून प्रकट झालेल्या अशा विविध विषयावरती सामाजिक, राजकीय, निसर्ग, परिवार, आई वडील अशा अनेक विषयावरील कविता आपण ऐकलेल्या आहेत. आणि त्यामध्ये जे कवी काल अब्सेंट होते, ज्यांना संधी मिळाली नाही, असे अनेक कवी आपल्यासोबत आज त्यांच्या कविता सादर करणार आहेत. तर कालच्या भागातील जे कविता सादर केल्या आणि आजच्या भागामधील कविता सादर करण्यासाठी कालच्या काव्य संमेलनाबद्दल आणि आजचे जे काव्य संमेलनाचा दुसरा भाग आहे त्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय संतोष कानकुलकर सरांना विनंती करते. त्यांनी थोडक्यात आपल्या काव्य संमेलनाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना नमस्कार. खरं तर काव्य संमेलन आपलं काल सुरू झालं होतं आणि एकाच दिवसाचं होतं, पण जो प्रतिसाद मिळालेला आहे आणि खरंच जो न देखे रवी तो देखे कवी म्हटल्यासारखं कवीच्या लेखणीतनं जे काही काल सगळ्या गोष्टी आपण शिकलो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामधनं काव्य ऐकलेलं आहे, खरंच खूप अप्रतिम होतं आणि आपला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. खरंच गाडवे सरांनी हे खूप छान संकल्पना राबवलेली आहे आणि याच्यातनं आज बाकी कवींचे आपण काव्य ऐकणार आहोत. सगळ्यांनी छान पद्धतीने हे सगळं ऐकवायचं आहे आणि प्रतिसाद द्यायचा आणि इथून पुढे आपण काव्य संमेलनाला सुरुवात करूया. थँक्यू. थँक्यू सर, धन्यवाद. तर यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्यासोबत कनेक्टेड असलेले माननीय प्राध्यापक सागर वातकर सर, कोल्हापूरवरून ते आपल्यासोबत जॉईन आहेत. त्यांना आपल्या उद्घाटनीय भाषणासाठी मी इथे आमंत्रित करते. प्राध्यापक सागर वातकर सर. नमस्कार सर, माझा आवाज येतोय का? हा, येतोय सर. नमस्कार. आजच्या या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजचे मान्यवर अतिथी, आयोजक आणि ज्यांच्या सहभागातून हा अतिशय सुंदर कवी संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे, ते नवोदित नवे जुने सर्वच कवी. एक उद्घाटक म्हणून या ठिकाणी बोलताना मला असं म्हणायचं आहे, आपण असं म्हणतोय
जो ना करे रवी ओ करे कवी. आता अशा पद्धतीची अलंकारिक उपमा आपण एवढ्यासाठी देतोय की कवीचं मन जे आहे त्याला मर्यादा नाहीये, त्याला अंत नाहीये. आणि असं कवी मन या समाजवादी चळवळीमध्ये फार मोलाची भूमिका बजावू शकतं. आणि अर्थातच आपण शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपण साधारणपणे अगदी विद्यापीठ स्तरीय शिक्षणापर्यंत विविध ज्या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये कवितांचा समावेश आहे. अर्थात या भाषेमध्ये आम्ही शिकलेलो कविता ह्या आपल्याला ज्ञात आहेत, परंतु आज या मल्टीमीडियाच्या जमान्यामध्ये तिथे आपल्या एका क्लिकवरती व्हॉट्सअप, इन्स्टा अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबी असताना सुद्धा आजच्या जर युवकाला, युवतीला, आजच्या जर जनमानसांना हातामध्ये कलम घ्यावीशी वाटत असेल आणि आपल्या मनातली भाव अलंकारिक रूपानं जर कागदावरती ते रेखाटावे वाटत असेल तर निश्चितपणानं त्या काळातील हा आमूलाग्र असा बदल आहे. इट इज वन ऑफ द माइलस्टोन म्हणावं लागेल. कारण आज इतके लोक बिझी आहेत की आज कोणाला कोणासाठी वेळ नाहीये. मुळात आपण पाहतो की बराचसा आपला जो वेळ जातोय तो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जातोय. आणि म्हणून अशा कविता की ज्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून सुद्धा भरारी घ्यायला लावतील ही ताकद कवीच्या लेखणीमध्ये आहे. आपण पाहतोय सावरकरांसाठी सागरा प्राण तळमळला असं असेल, किंवा या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आहुती देताना, याच्यामध्ये उडी घेताना जर क्रांतिकारकांना कोणी प्रेरणा दिली असेल तर त्याच्यामध्ये कवींचा सुद्धा फार मोठा वाटा आहे, हे विसरता येणार नाही. म्हणजे देशाच्या जडणघडणीमध्ये आपल्याला कवी मनाला विसरून चालत नाही, कारण या कवी मनातूनच आपल्याला देशातल्या प्रत्येक घटकाला एक वेगळी प्रेरणा, एक वेगळी उर्मी, एक वेगळी उत्तेजना प्राप्त करून देता येते. आणि आजकाल आपण बघतो की लोकांचं वाचनाचं वेळ जे आहे ते कुठेतरी कमी होताना, लोप होताना चाललेलं आहे. आणि या काळामध्ये असे कवी मनातले भाव उतरतायत, कविता लिहितायत. आणि या ठिकाणी गाडवे सरांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की अशी मुलखावेगळी माणसं ही कवी संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित करतायत. आणि एक चांगलं व्यासपीठ जे आहे हे नवोदित कवींना मिळतं आहे. त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप आहे. या संमेलनामध्ये अतिशय दर्जेदार अशा कविता या ठिकाणी सादर होत आहेत. काही कविता तर इतक्या चांगल्या आहेत की भविष्यामध्ये हे निर्माण होणारे फार प्रसिद्ध असे कवी आहेत. आणि कदाचित या कविताही आपल्याला आज इकडे तिकडे कुठे ना कुठे भविष्यामध्ये पाहायला मिळतील. काही शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा येतील. इतक्या तोलामोलाच्या आणि दर्जेदार कविता मांडणारे कवी या संमेलनामध्ये आहेत. निश्चितपणानं एक चांगली गोष्ट मला इथे पाहायला मिळाली. निश्चितपणानं ही जी कवी संमेलन जे आहे हे यशस्वी होताना दिसतंय. मी या नवोदित कवींना सर्वांना त्यांच्या पुढील या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. आयोजकांना धन्यवाद देतोय. आणि ही परंपरा उत्तरोत्तर वाढत जाऊ अशी आशा बाळगतो. आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, थँक्यू. तर खरंच सरांनी जसं म्हणले की आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये लेखन, वाचन या गोष्टी आपल्याला खूप कमी होताना दिसत आहेत. आणि तरी सुद्धा आपल्या सोबत नवीन तसेच ज्येष्ठ कवी कालच्या सेशन मध्ये ज्यांनी खरंच अप्रतिम अशा कविता सादर केल्या, ज्यामध्ये आपण पाहतोय की एक प्रसिद्ध कवी कोलंबस आहे ज्यांनी सागराला आव्हान चॅलेंज केलं होतं. अनंत आमुची ध्येयास्ती अनंतन आशा, किनारा तुला पामरा. तसेच एकीकडे कोणीतरी एक प्रसिद्ध कवी म्हणतात, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. तर अशा अनेक विषयावरती जीवन, परिवार, सामाजिक, राजकीय अशा त्या बरोबरीच्या कविता आपल्याला काल ऐकण्यास मिळाल्या आपल्या नवनवीन कवींकडून. आणि ज्या आणखीन प्रख्यात कवी सुद्धा आपल्यासोबत काल जॉईन होते. तसेच आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला अशाच अनेक कवींकडून अनेक कवितांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे.
तर आजच्या या काव्य संमेलनाच्या टर्म्स आणि कंडिशन्स म्हणजे रूल्स थोडक्यात सांगण्यासाठी मी युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी चे प्रेसिडेंट भाविक भगत सर यांना इथे आमंत्रित करते. भाविक भगत सर. हॅलो. हा, आवाज येतोय सर, आपण कंटिन्यू. हा, धन्यवाद मॅम. आजचा आपला कविता काव्य जो मंथन आहे, काव्य मंथनाचा आपला हा दुसरा टप्पा आपण घेतो आहे. ज्या स्पर्धकांना संधी मिळाली नव्हती काल आपली कविता सादर करण्याची, तर त्या सर्वांसाठी सर्वांनी इच्छा दर्शवली होती की एक दिवशी आणखी घ्यावं. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आपण हा आजचा दुसरा भाग या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर मला असं वाटतं की सर्वच कवी ही त्यांना नियमांची आणि सूचनांची माहिती अधिक असते, पण आपण ही जी काव्य स्पर्धा, ही जी काव्य मैफिल आहे, ही काव्य मैफिल आपण ऑनलाईन घेतो आहे. तर ऑनलाईन घेताना यासाठी थोडेफार नियम असे आहेत की आपण आपला जो माईक आहे आणि व्हिडिओ आहे, जो कवी किंवा गझलकार, गझल असतील तो गझलकार, जे कोणी असतील त्या मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपली जेव्हा कविता आपलं नाव आल्यानंतरच आपण आपला माईक आणि व्हिडिओ ऑन करावे. इतर कवी जेव्हा कविता सादर करतात तेव्हा कसल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कविता सादर करताना 40 मिनिटामध्ये 40 मिनिटाचा जो पोर्शन आहे आपला, त्यानंतर लगेच डिस्कनेक्ट होईल. पुन्हा 40 मिनिटांनी पुन्हा जॉईन करायचं आहे. म्हणजे कोणाची जर अर्धवट राहिलेली कविता आहे तर ते दुसऱ्या 40 मिनिटांमध्ये त्यांना सुरुवातीला संधी दिली जाईल. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण कविता सादर करताना ती आपल्या कमी वेळेमध्ये सादर करावी, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा संधी मिळेल. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की कोणीही स्पर्धक मध्ये बोलू नये. ज्या स्पर्धकाचे किंवा ज्या कवींचं नाव घेण्यात आलं आयोजकांकडून किंवा संचालन करणाऱ्या व्यक्तींकडनं, आमच्या माननीय प्राध्यापिका अपर्णा बिरनाळे मॅडम या आजच्या काव्य मंचाच्या संचालन करणार आहेत. तर त्यांच्या माध्यमातून ज्या कवींचं नाव घेण्यात आलं त्याच कवींनी आपला माईक आणि व्हिडिओ ऑन करून आपली कविता, आपलं नाव, आपली कविता आणि आपला नंबर जर दिला असेल तर सिक्वेन्सनुसार नंबर तो सांगून आपल्या कवितेला सुरुवात करावी. कोणीही मधामध्ये आपला माईक ऑन करू नये किंवा आपला व्हिडिओ ऑन केला तर चालेल, पण माईक कृपया म्यूट करा, जेणेकरून कविता सादर करण्याला कसलीही अडचण येणार नाही. हा सगळ्यांसाठी नियम आहेत. ऑनलाईन मध्ये काय होतं की एखाद्या माईकमुळे बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होतं, हे होता कामा नये. त्याच पद्धतीने आपण नेटवर्क मध्ये राहून आपली कविता सादर करावी, जेणेकरून जे प्रेक्षक आहे त्यांना सुद्धा ती स्पष्टपणे ऐकू येतील, याची सुद्धा काळजी घ्यावी. त्यामुळे मी सर्व रसिक कवींचं युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोनुर्ली मी भाविक भगत आपल्या सर्वांचं या काव्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. सगळ्यांचं अभिनंदन करतो. फार महाराष्ट्रभरातून आपण विविध लोकांनी इच्छा दर्शवली, या काव्य संमेलनाला फार उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहेत. त्या सर्व रसिक कवींचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणतो की जातीत कोणत्या घेणार नोंद माझी, जातीत कोणत्या घेणार नोंद माझी, डोक्यात भीम माझ्या मनगटात शिवाजी. या महापुरुषांच्या विचारधारेवर आपण सर्वच मार्गक्रमण करत असतो. त्या महापुरुषांना मी अभिवादन करून या पुढील काव्य संमेलनाच्या काव्य मंचाच्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात करावी असं मला वाटतं. आणि पुढील सूत्र मी माननीय अपर्णा बिरनाळे मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. तर आय होप की इथे उपस्थित असलेल्या सर्व कवी आणि कवयित्रींना आजच्या कवी संमेलनाचे नियम किंवा जे टर्म्स रूल्स आहेत ते लक्षात आले असतील. तर कोणालाही आपल्यामुळे डिस्टर्ब होणार नाही हे लक्षात ठेवून प्रत्येकाला इथे चान्स मिळणार आहे प्रत्येकाचं नाव घेतल्यानंतर. आणि एकदम सुव्यवस्थितपणे आजचे काव्य संमेलन जसं कालचं आपलं संपन्न झालं होतं त्याप्रमाणे संपन्न होईल अशी अपेक्षा मी सर्वांकडून करते. आणि आजच्या आपल्यासोबत असलेल्या प्रमुख अतिथी माननीय मीरा लहाने मॅम, ज्यांच्या एक कवी संग्रह पण ज्यांचा प्रसिद्ध झालेला आहे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करून आजच्या कवी संमेलनास सुरुवात करावी. मीरा लहाने मॅम. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय माझा? हो येतोय मॅम. भगत सर दिसले नाहीत, अजून दुसरे सर बोलले तेव्हाही कॅमेरा त्यांचा ऑफ होता की काय? तुम्हाला दिसले का भगत सर? त्यांचा व्हिडिओ ऑफ होता बहुतेक मॅम. हा तेच त्यांना म्हणणार होते पण डिस्टर्ब होईल म्हणून मी बोलले नाही. तर त्यांचा व्हिडिओ ऑफ. कार्यक्रमाबद्दल मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जे इन्व्हाइट केलं सरांनी, खरं तर माझी आणि सरांची ओळख पण नव्हती, पण कालच्या एकाच कवितेमुळं आमची ओळख झाली. आणि सरांचा आज मला मेसेज आला की मॅडम आज हे प्रमुख पाहुणे पद घेता का? तर ठीक आहे म्हटलं, कारण कुठल्याही कवीला कविता म्हटलं की ते झोपलेले कवी जागे होत असतात. कारण कवीला फक्त एकच गोष्ट हवी असते की आपली मनातली खदखद, आपले मनातले विचार भावना व्यक्त करण्यासाठी एक स्टेज हवं असतं, एक संधी हवी असते. आणि अशी संधी गाडवे सरांनी आणि या सगळ्या आयोजक टीमने, तुमच्या संपूर्ण टीमने जे नियोजन केलेलं आहे, एक सुंदर नियोजन, आणि जे नवोदित कवी आहेत त्या संपूर्ण जे कवी आहेत त्यांना एक स्टेज उपलब्ध करून देत आहेत तुम्ही. खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे सर. आपण ह्याच्यामध्ये बघतो अखिल भारतीय कवी संमेलन असेल त्या ठिकाणी प्रत्येक कवी जात नसतो, तिथं फक्त निवडकच कविता असतात. माझी आता अखिल भारतीय गुजरात बडोदा येथे कवितेची निवड झालेली होती. तर त्या ठिकाणी आपण पोस्टाने, पत्राने, गुगल फोनवरून आपण कविता पाठवतो आणि सिलेक्टेडच कविता तिथे हे होतात, म्हणजे निवडकच कविता त्या वेचल्या जातात आणि त्या मोजकेच कवी त्या ठिकाणी जात असतात. आणि सर्वसामान्य कवी किंवा जे नवोदित कवी आहेत त्यांना दिशा मिळायला कुठेतरी अडचण येत असते. आणि म्हणून हे आजचे जे कार्यक्रम आहेत, असे गुगल मीट असेल किंवा युट्यूब असेल, या माध्यमातून जे आपण कवी संमेलन घेत आहात, खरंच मला इतकं कौतुक वाटत आहे. कारण मी जेव्हा नवीन कविता शिकत होते त्यावेळेस वाटायचं कुठेतरी संधी भेटावी आपल्याला व्यक्त होण्यासाठी. त्यावेळेस गुगल मीट वगैरे तेव्हा सुरुवातीला नव्हतं, म्हणजे मी जेव्हा कविता करत होते तेव्हा. परंतु आता एवढं प्रमाण वाढलेलं आहे की घर बसल्या आपल्याला स्टेज उपलब्ध होत आहे. आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते की तुम्ही एवढा सुंदर उपक्रम जे राबवून नवोदित कवींना तुम्ही जे संधी देत आहात त्यांना व्यक्त व्हायला. आणि विशेष म्हणजे कविता म्हणजे का नुसतं शब्दाला शब्द जोडणं नसतं किंवा ओळी तयार करणं नसतं, तर शब्दामध्ये इतकी ताकद असते की ते आकाशाला सुद्धा भेदू शकतात. आणि त्याचबरोबर समाजाला सुद्धा किंवा सामाजिक चळवळीमध्ये आता पूर्वीच्या काळी आपण पाहिले, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा अशा अनेक कवींनी, सावरकर असतील, असे भरपूर कवी असतील की त्यांच्या कवितेच्या माध्यमातून एकदम रक्त सळसळणाऱ्या त्यांच्या कविता पाहिल्या तर आपले देशभक्त सुद्धा जागे होतील, सर्वसामान्य भारतीय सुद्धा जागे होत होते, एवढी त्या शब्दामध्ये ताकद होती. आणि तीच ताकद आजच्या नवोदित कवींना मिळावी. आणि त्याच हेच या ठिकाणी मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि इथून पुढे कालचं तर खूपच सुंदर झालं कवी संमेलन, आणि उर्वरित जे कवी आहेत त्यांच्या सुद्धा आजच्या पुढील संमेलनासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी माझी एक कविता सादर करते आपल्या समोर. नक्कीच मॅडम. माझी नुकतीच आकाशवाणीवर कवितेचं सादरीकरण झालं होतं. कवितेचे शीर्षक आहेत व्यथा भोळ्या बापाची. तर आपल्याला माहित आहे की कुठलेही कवी असतील किंवा आईचं प्रेम संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध आहे. आई म्हटलं की लंगड्याचा पाय, वासराची गाय, असे छोट्या छोट्या कल्पना प्रत्येकाच्या ओठावर येतात. पण बापाचं जे कर्तृत्व आहे
हे कुठेतरी पडद्याआड राहिलेलं असतं. घरामध्ये सुद्धा बघा, आई आपलं विचार पतीजवळ, मुलांजवळ, मैत्रिणीजवळ व्यक्त होत असते. आणि वडील म्हटलं की हे दुःखाचं गाठोडं असेल किंवा जिम्मेदारीचं, जबाबदारीचं गाठोडं हृदयाशी कवटाळून आपलं जीवन जगत असतो आणि कुटुंबाला सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात वडील. परंतु त्यांचं दुःख हे कधी व्यक्तच करत नाहीत, कारण त्यांना सवयच लागलेली असते की आपल्यामुळं कुटुंबाला दुःख होऊ नये, आपल्या पत्नीला, मुलांना दुःखाची जाणीव होऊ नये. आणि म्हणून ते आपल्या मनामध्येच ते खदखद किंवा दुःख उराशी हो बाळगून ना. जीवन जगत असतो. नमस्कार मॅडम, जरा थोडक्यात सांगत चला. एवढं जर हा, तुम्ही ओके, एकाने सांगितलं तर. ठीक आहे. मी माझ्या कवितेला सुरुवात करते. दाणे पेरून मातीत बाप उगवितो सोन, अंधाऱ्या झोपडीच जीन नाही प्रकाशाच येन. वात होऊन जळते आई, तो दिवा होऊन साथ देई. त्याच्या घामाच्या धारानी घर प्रकाशित होई. छोट्या छोट्या संकटांना घर चालते हो आई. मोठे दुःख झेलायाला बापाविना कोणी नाही. जग गुणाईचे गाई, बाप पडद्याआड राही. घराघर पण येण्या बापाविना शोभा नाही. काट्या कुट्या तुडवीत कष्ट करीतो रानात. घर सुखात न्हायाला ध्यास घेतो रे मनात. वर शोधण्या लेकीला बाप दारोदार जाई. लेक नांदावी सुखाने नित्य हेची स्वप्न पाही. लेक सासरी जाताना बाप दुरुनी पाहतो. आडोशाला जाऊनी हो ढसा ढसा तो रडतो. कलयुगाच दर्शन किती विचित्र दिसते. बापा मारा या भावाची काठी हातात उठते. रक्ताचे पाणी केले त्याने मुला बाळांसाठी. वृद्धाश्रम दावी मुलगा म्हाताऱ्या बापासाठी. भोळ्या बापाच रे जीना दुःख भरलेला घडा. मनी सोसवे हाल होतो आसमानचा सडा. काय लिहू बापासाठी दर्द भरी ही कहाणी. आठवूनी त्याचे हाल नैनी दाटते रे पाणी. दुःखी चित्र पाहुनी हे माझे रुसले हो स्वर. मनी झंकारली विना वाटे काळ झाला घोर. अश्रुत गोठली ही स्वप्ने पंख छाटले बापाचे. उतार वयात हो दिसे भोग सारे नशिबाचे. उतार वयात हो दिसे भोग सारे नशिबाचे. भोग सारे नशिबाचे. धन्यवाद आणि सॉरी जरा जास्त वेळ घेतल्याबद्दल. धन्यवाद मॅम. मॅडम, आपण अतिशय अप्रतिम वर्णन केले आहे वडिलांचे. जनरली कविता हे आईवरती असतात, पण बाबांबद्दल त्यांची व्यथा एकदम हृदयद्रावक, हार्ट टचिंग शब्दामध्ये आपण मांडली. खरंच खूप सुंदर कविता आपण सादर केली, त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. यानंतरची कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते अश्लेषा अडसड. अश्लेषा अडसड, अनुक्रमांक 2. आवाज येतोय? हो येतोय मॅम, आपण स्टार्ट करा. ओके, तर माझं नाव अश्लेषा चंद्रशेखर अडसड आणि मी यवतमाळवरून आहे. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. ही माझी स्वलिखित कविता आहे. येथे सूर्याच्या तेजाने प्रफुल्लित होतो प्रत्येक गाव. अशा भूमी महाराष्ट्र राज्य आहे ना.
लखलखत्या मशालीच्या ज्वाळा उजाळून स्थापन केले ज्यांनी हिंदवी स्वराज्य अशा या महाराष्ट्र राज्याचे दुसरे नाव म्हणजे शिवराज्य. येथे नाही होत कुठलाच भाव, बंधू भगिनींमध्ये आहे आमचा असा प्रेमभाव. असतो आम्ही कुठल्याही लढाईला सज्ज, कारण की आमची आन बान आणि शान म्हणजेच आमचा महाराष्ट्र राज्य. जिंकण्याची जिद्द आणि जिंकवण्याची प्रेरणा अशी आहे आमच्या संपूर्ण सहकार्यांची भावना. मनी नसे ज्यांच्या द्वेष, ओठांवरती ज्यांच्या सदैव हास्य, असा हा प्रेमभावाने परिपूर्ण आहे आमचा महाराष्ट्र राज्य. आहे जे 36 जिल्ह्यांच्या क्षेत्रफळाने वेढलेलं, पावन भूमीवर आहे ज्याच्या शूरवीरांचं नाव कोरलेलं. म्हणतात मला लोक, अहो आहे असे कोणते ते राज्य, तेव्हा अभिमानाने मी मान उंचावून सांगते, ते म्हणजेच आमचे महाराष्ट्र राज्य. सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी दिसे जो शुशोभून, चढा रांगोळींचे सारवण करीती भगिनीतल्या दररोज आवर्जून. शिक्षणाचा पायारोहणी केले ज्यांनी महिलांना सज्ज, अशा या सुविख्यात ठिकाणाचे नाव म्हणजेच आमचे महाराष्ट्र राज्य. कोरोना महामारीच्या काळातही नाही मांडली ज्यांनी हार, कारण होता इथे संपूर्ण जनतेचा हातभार. इतिहासातही उल्लेख आहे एकदम अनोखा ज्याचा, अशा या महाराष्ट्र राज्याला हे दंडवत प्रणाम माझा. शब्दही अपुरे पडतील ज्याची गाथा रचायला, कारण प्रत्येक दिवशी भर पडे नवीन कामगिरीची त्याच्या वाट्याला. मातीत आहे इथल्या एक वेगळाच अभाव, गोदावरी, थारुणी आणि तरुणी अशा या नद्यांचा होतो इथे मिलाव. जपतो संस्कृतीचा वारसा आम्ही या मराठी मायभूमीचा करुणी कष्ट, समृद्ध आहे आमचा महाराष्ट्र राज्य. होळी, गोंधळ आणि लावणी अशा या प्रसिद्ध नृत्यांचा होतो इथे उद्गार. अभंगाचा गजर आणि गळ्यात तुळशीची माळ घालून करीतो आम्ही प्रत्येक उत्सव पार. असे हे रूढी आणि परंपरांना जपणारे आहे आमचे राष्ट्र. हो गर्जना चहूकडे त्याची, ज्याचे नाव आहे महाराष्ट्र राज्य. डोंगर, पर्वत आणि दऱ्यांनी दिसे ज्याचे सौंदर्य सुशोभून, शेतकरी बांधवांच्या कष्टाचे जतन करीती तो जपून. मावळत्या सूर्याच्या तेजातही दिसे कीर्ती ज्याची उधळून, देते विराम मी आता माझ्या कवितेला या संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वंदन करून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद मॅम. खूपच अप्रतिम वर्णन आपण केलेले महाराष्ट्राचे मुक्त छंदातून. आपण आपल्या कवितेतून महाराष्ट्राची पूर्ण हिस्ट्री, जिओग्राफी, कल्चर एकदम अतिशय सुंदरपणे आपण मांडलेली आहे. तर धन्यवाद. यानंतरची कविता सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करते मयुरी पवार. मयुरी पवार. थँक्यू मॅडम. माझ्या कवितेचं नाव आहे भास. गझल सदृश्य कविता आहे. वास्तव अस्तित्व हवे फसवे भास कशाला. मॅम आपण व्हिडिओ स्टार्ट करा आपला. एक सेकंद, माझा ना याच्यावरच आहे, सो व्हिडिओ स्टार्ट नाही होते. मी व्हॉट्सअपलाच कविता हे केली आहे ना, सो माझं ठीक आहे ना. हा. वास्तव अस्तित्व हवे फसवे भास कशाला, तृप्त जीवाला पुन्हा तृष्णेची आस कशाला. मांडला सारीपाट नात्यांचा मिळून दोघांनाही जिंकण्याचा अट्टहास कशाला. फिरून आले होते पुन्हा गलबत वादळातून, टाळायचे बहरलेले मधुमास कशाला. वेगवेगळ्या दिशेने भरकुटूनही एक झालो, सुखाच्या नशिबी लादायाचा वनवास कशाला. पानगळतीचा ऋतू सरल्यावर पालवी फुटणारच, पानगळतीचा ऋतू सरल्यावर पालवी फुटणारच, वसंताला आर्जवाचे सायास कशाला. मनातले हितगुज मनालाच सांगायला हवे, मनातले हितगुज मनालाच सांगायला हवे, उगा पापण्यांना आसवांचा भार कशाला. पाप पुण्यांचा हिशोब करूया दोघांनी मिळून पूर्ण, पाप पुण्यांचा हिशोब करूया दोघांनी मिळून पूर्ण, समाधानाचा मुलामा वरदा लावायाचा कशाला. सोबत सहवास स्पर्श अबोल मौनाची भाषा, सोबत सहवास स्पर्श अबोल मौनाची भाषा, तुझ्याशिवाय वेगळं हवं माझं अस्तित्व कशाला, तुझ्याशिवाय वेगळं हवं माझं अस्तित्व कशाला. धन्यवाद. धन्यवाद मॅम. एकदम प्रॅक्टिकल वर्णन आपण आपल्या कवितेतून केलेलं आहे जगण्यासाठीचं. तर खरंच अभिनंदन. थँक्यू. त्यानंतरची नेक्स्ट कविता प्रेझेंट करण्यासाठी मी इन्व्हाइट करते मुकुंद पाटील, अमरावती.
मुकुंद पाटील, अनिता नवाळे. अनिता नवाळे यांनी प्रेझेंट असतील तर सुरुवात करावी. मी अनिता नवाळे. माझ्या कवितेचं नाव आहे संदेश. मॅडम व्हिडिओ 12 सुरू करावा. महिन्यांचे. हो, व्हिडिओ चालू आहे सर. नाही. हा मॅम, स्टार्ट कंटिन्यू करा. ओके. संदेश. 12 महिन्यांचे 12 सण, 12 महिन्यांचे 12 सण साजरे करू एकीने आपण, साजरे करू एकीने आपण. प्रथम येतो चैत्र पाडवा, प्रथम येतो चैत्र पाडवा. लिंब लावणी ऑक्सिजन वाढवा, लिंब लावणी ऑक्सिजन वाढवा. ज्येष्ठात येती वटपौर्णिमा. वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणा, वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणा. आषाढी येतो बैल पोळा, आषाढी येतो बैल पोळा. प्राणी मात्रांच्या शर्यती टाळा, प्राणी मात्रांच्या शर्यती टाळा. श्रावणी येते नागपंचमी, श्रावणी येते नागपंचमी. सर्पराजांची नको हानी, सर्पराजांची नको हानी. गणेशजी येतो भाद्रपदी, गणेशजी येतो भाद्रपदी. नका करू प्रदूषित नदी, नका करू प्रदूषित नदी. आश्विन मासात दसरा मोठा, आश्विन मासात दसरा मोठा. वृक्ष तोडीचा जाणा तोटा, वृक्ष तोडीचा जाणा तोटा. कार्तिकी येते दिवाळी, कार्तिकी येते दिवाळी. प्रदूषणाचा ठरू नका बळी, प्रदूषणाचा ठरू नका बळी. मार्गशीर्षात सांताक्लॉज येता, मार्गशीर्षात सांताक्लॉज येता. संदेश देई सर्व जनता, संदेश देई सर्व जनता. आनंदी ठेवा निसर्ग देवता, आनंदी ठेवा निसर्ग देवता. पौष मासी मकर संक्रांती, पौष मासी मकर संक्रांती. जपूया ती सर्व नाती, जपूया ती सर्व नाती. माघी येते माघवारी, माघी येते माघवारी. होऊया सारे ज्ञानाचे वारकरी, होऊया सारे ज्ञानाचे वारकरी. फाल्गुनी येते ती होळी, फाल्गुनी येते ती होळी. वाटून खाऊ पुरणपोळी, वाटून खाऊ पुरणपोळी. नैसर्गिक रंगात न्हाऊनी, नैसर्गिक रंगात न्हाऊनी. आनंदी राहू जीवनी, आनंदी राहू जीवनी. संदेश जाणून घ्या सणातुनी, संदेश जाणून घ्या सणातुनी. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅम. खरंच सुंदर कविता. मराठी वर्षातील सण, फेस्टिवल्स आणि त्याचं सायन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण अतिशय अप्रतिम वर्णनाने आपल्या कवितेतून सादर केले आहे. धन्यवाद. तर एक इथे जॉईन असलेल्या सर्व कवींना आणि कवयित्रींना रिक्वेस्ट आहे, आपण आपला अनुक्रमांक आपला जो लिस्ट मध्ये आहे आणि पॉसिबल असेल तर नाव पण चॅट बॉक्स मध्ये टाकावे, म्हणजे आपलं नेक्स्ट नाव घेण्यासाठी सोपं होईल. तर यानंतरचे नेक्स्ट कवी आहेत. नेक्स्ट कवी ज्योती सूचनेकडे लक्ष द्या. आता फक्त 2 मिनिटं आलेले आहेत. 2 मिनिटांनंतर आपली मीटिंग डिस्कनेक्ट होणार आहे. परत आपल्याला याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे आणि परत ती लिंक 40 मिनिटं चालणार आहे. 2 मिनिटांमध्ये आपली लिंक डिस्कनेक्ट होईल. मॅडम कंटिन्यू करावं. ज्योती घनगाव. आदरणीय मंच, सगळ्यात प्रथम मी सर्वांचे आभार मानते की आपण मला एवढ्या मोठ्या मंचावर कविता सादर करण्याची परवानगी दिली. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग प्रकल्प पांढरकरवाडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तालुका केळपूर जिल्हा यवतमाळ युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन अखिल भारतीय काव्य संमेलन 2024 भाग 2 मध्ये नमस्कार. मी श्रीमती ज्योती घनगाव सहशिक्षिका गेनन महाविद्यालय भिवंडी
आपल्या समोर एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेने पेटून उठावं शब्दांच्या प्रहाराने, माझ्या कवितेने पेटून उठावं शब्दांच्या प्रहाराने, उपेक्षितांची जाणीव काळजात निर्माण व्हावी या शब्दांनी. माझ्या कवितेचं नाव आहे तृतीयपंथी एक वेदना. आपल्या समोर कविता सादर करते तृतीयपंथी एक वेदना. आयुष्यातला संघर्ष माणसाला जगणं शिकवत असतो. आयुष्यातला संघर्ष माणसाला जगणं शिकवत असतो. आजवर घडलेल्या अनेक गोष्टींचा विचार केला, पण एक घटक मनापासून कायम दुर्लक्षित राहिला, समाजाने वाईट टाकलेला तृतीयपंथी असणाऱ्यांचा. अहवेलना आणि तिरस्कार यांच्या पाचवीलाच पुजलेला, अहवेलना आणि तिरस्कार यांच्या पाचवीलाच पुजलेला, बालपणाची निरागसता हरवून बसलेला. त्यांचा खरा संघर्ष हा घरापासूनच सुरू झालेला. प्रत्येक जग त्यांना वेगळं असल्याची जाणीव करून देणारा, माणुसकीचा आव आणणारा या समाजात त्यांना आपलेपणाची वागणूक मिळतच नाही. अहो, माणुसकीचा आव आणणाऱ्या या समाजात त्याला आपलेपणाची जाणीव कधी मिळत नाही, वागणूक मिळत नाही. हक्क त्यांनाही आहे माणूस म्हणून जगण्याचा आणि समाजामध्ये राहण्याचा. हक्क त्यांनाही आहे माणूस म्हणून जगण्याचा आणि या समाजामध्ये राहण्याचा. टाळी वाजवून दारोदार दान मागत फिरतो, टाळी वाजवून दारोदार दान मागत फिरतो, जगण्यासाठी भाकरीचा तुकडा तर लागतो, जगण्यासाठी भाकरीचा तुकडा तर लागतो. तुमचं सरकारही त्याला कुठे इतका आधार देतो हो, तुमचं सरकार तरी त्याला कुठे इतका आधार देतो हो. न्यायाचा हक्क मिळवण्यासाठी